आता आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी विनोद शिरसाट यांना बोलायला आमंत्रित करणार आहे. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की अतिशय तरुण वयात विनोद शिरसाट यांनी साधनाची सूत्र हाती घेतली आहेत. साधना प्रकाशन, साधना साप्ताहिक, कर्तव्य साधना या सगळ्याचे ते संपादक आहेत आणि त्यांनी साधनेला एक नवीन चैतन्य पुन्हा प्राप्त करून दिलं आहे. तर मी विनोद यांना बोलण्यासाठी आमंत्रित करतो. नमस्कार. महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका, साधना ट्रस्ट आणि मासूम या तीनही संस्थांच्या वतीने विचारपीठावर आणि सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिकेच्या वतीने मासूम आणि साधना यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यामुळे मी आत्ता माझ्या या छोट्याशा प्रास्ताविकात महाराष्ट्र फाउंडेशनच्या कामाबद्दल किंवा फाउंडेशनची पार्श्वभूमी ही 4 ते 5 मिनिटात फक्त सांगणार आहे. अमेरिकेत जी मराठी माणसं स्थायिक झाली त्यांनी स्थापन केलेली ही महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका या नावाची संस्था आहे. 1978 मध्ये स्थापना झाली, म्हणजे मागील 44 वर्ष ही संस्था काम करते. मात्र ही सगळी माणसं महाराष्ट्र फाउंडेशनचे सदस्य असलेले, अमेरिकेत वास्तव्य करत असलेले 1970च्या दशकामध्ये महाराष्ट्रातून अमेरिकेत गेली. अर्थातच मेडिकल, इंजिनिअरिंग, लॉ, CA, आर्किटेक्चर अशा वेगवेगळ्या क्षेत्रात ही सगळी काम करत होते. त्यातले बरेच लोक तिथेच स्थायिक झाले. मात्र भारताशी, महाराष्ट्राशी, महाराष्ट्रातल्या समाज जीवनाशी त्यांचा संपर्क हा कायम राहिला मागची तब्बल 50 वर्ष. आणि काही व्यक्तिगत पातळीवर आणि काही वेळा ते महाराष्ट्र फाउंडेशनच्या मार्फत वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमात सहभाग घेत राहिले. त्यामध्ये प्रामुख्याने 2 भाग येतात. एक साहित्याचा येतो, एक समाजकार्याचा येतो. परंतु त्याच्या पलीकडे आरोग्य असेल, शिक्षण असेल, पर्यावरण असेल, या क्षेत्रात काम करणाऱ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या संस्था आणि संघटना यांना महाराष्ट्र फाउंडेशनचे सदस्य फाउंडेशनच्या मार्फत वेगवेगळ्या प्रकारची मदत करत आलेत. त्याच्यातला एक खूप महत्त्वाचा उपक्रम म्हणून महाराष्ट्र फाउंडेशनचे साहित्य आणि समाजकार्य पुरस्कार हे मागील 28 वर्ष या महाराष्ट्राला माहिती आहेत. सुनील देशमुख हे त्या पुरस्कारांचे प्रवर्तक. 1994 मध्ये सुनील देशमुखांनी एक मोठी देणगी महाराष्ट्र फाउंडेशनला दिली आणि त्यातून साहित्य पुरस्कार सुरू झाले. त्यानंतर 2 वर्षानंतर आणखी एक तेवढीच मोठी देणगी दिली आणि समाजकार्य पुरस्कार सुरू केले. हे दोन्ही पुरस्कार मिळून एकूण संख्या साधारणतः 10, 11, काही वेळा 12. आत्तापर्यंतच्या 27-28 वर्षातल्या एकूण पुरस्कारांची संख्या आहे 328. महाराष्ट्रातला असा एकही तालुका तुम्हाला सापडणार नाही की त्या तालुक्यातील एखादा साहित्यिक किंवा एखादी सामाजिक संस्था किंवा संघटना जिला महाराष्ट्र फाउंडेशनने ओळख दिलेली नाही, प्रमोट केलेलं नाही, प्रोत्साहन दिलेलं नाही. त्यामुळे महाराष्ट्र फाउंडेशन या नावाला खऱ्या अर्थाने जागणारी अशी ही संस्था आपल्याला म्हणता येईल. हे साहित्य पुरस्कार आणि समाजकार्य पुरस्कार किती वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत. साहित्यामध्ये तर स्वाभाविक आहे की ललित ग्रंथ, वैचारिक ग्रंथ, अपारंपरिक ग्रंथ, जीवन गौरव, त्याच्या पलीकडे प्रकाशकांसाठी, अनुवादकांसाठी, नियतकालिकांसाठी. आणि समाजकार्य पुरस्कार जे आहे त्यामध्ये कार्यकर्ता पुरस्कार प्रबोधनासाठी, संघर्षात्मक कामासाठी, रचनात्मक कामासाठी, जीवन गौरव पुरस्कार. त्याच्यामध्येही किती वेगवेगळी क्षेत्र असावीत समाजकार्यात. भटके विमुक्त आहेत, दलित आदिवासी आहेत, पर्यावरण आहे, स्त्रियांच्यासाठी काम करणारे आहे, मुलांच्यासाठी काम करणारे आहे. त्यामुळे महाराष्ट्र फाउंडेशनची जी स्मरणिका आज आपल्या सर्वांना दिली गेलेली असेल तिच्यावर ओझरती नजर टाकली तरी मागील पाव शतकातलं हे काम आपल्या खूप चांगल्या प्रकारे नजरेत भरेल असं मला वाटतं. मी मगाशी उल्लेख केला त्या सुनील देशमुखांनी केवळ देणगी दिली आणि त्या रकमेतून हे पुरस्कार चालू आहेत असं नाही, तर मागची पूर्ण 28 वर्ष सुनील देशमुख स्वतः अतिशय नियमितपणे भारतात येत राहिले. गेले वर्ष आणि हा वर्ष त्याला अपवाद राहिला आणि त्याचं कारण तुम्हा सर्वांना माहिती आहे. आणि जे काही करायचं आहे ते भारतातल्या वेगवेगळ्या संस्थांच्या मार्फत, म्हणजे महाराष्ट्रातल्याच म्हणू, तर सुरुवातीला ह्या सगळ्या पुरस्कारांची कार्यवाही मुंबईतलं
केशव गोरे स्मारक ट्रस्ट आणि लोकवाङ्मयगृह हे प्रकाशन यांच्यामार्फत होत होती. पहिली 15 वर्ष त्यांनी ती कार्यवाही केली. नंतरची 10 वर्ष साधना ट्रस्ट आणि केशव गोरे स्मारक ट्रस्ट यांनी ती कार्यवाही केली. आणि आता मागची 3 वर्षापासून पुण्यातली मासूम ही संस्था आणि त्यांच्या मदतीला साधना असं हे सगळं काम चालू आहे. तुम्ही या पुरस्कारांच्या बद्दलचे वैशिष्ट्य खूप सांगता येतील, पण मला जर एक प्रधान वैशिष्ट्य विचारलं तर मी असं म्हणेल की आजच्या काळाला पुढे घेऊन जाण्यासाठी परिवर्तनवादी विचाराला, व्यक्तीला, चळवळीला, आंदोलनाला बळ देण्यासाठी आणि आपला समाज हा अधिक आधुनिक व्हावा याच्यासाठी जे जे कोणी प्रयत्न करतील त्यांना बळ देण्याचं काम आम्ही करू असा महाराष्ट्र फाउंडेशनचा सांगावा आहे. महाराष्ट्र फाउंडेशनचं जे ब्रीदवाक्य आहे ते पण फार इंटरेस्टिंग आहे. इन्व्हेस्ट इन फ्युचर ऑफ दोज विथ नो फ्युचर सो दे कॅन रिइन्व्हेस्ट. ज्यांना भविष्य नाही आत्ताच्या परिस्थितीत त्यांच्यासाठी आपण गुंतवणूक करावी. ती गुंतवणूक केली तर त्यांना स्वतःला तर भविष्य प्राप्त होईलच, परंतु ते इतरांचं भविष्य घडवण्यासाठी प्रयत्नशील राहतील, काम करतील असा त्याचा आपल्याला भावार्थ सांगता येईल. तर अशा प्रकारच्या या महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने खूप वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम केले गेलेत. हे 2 उपक्रम तर मी सांगितलेच, पण त्याच्यातलं दुसरं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगतो आणि थांबतो. ते असं की समकालीन समाजाने ज्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे, ज्यांची उपेक्षा केलेली आहे किंवा ज्यांना राजमान्यता किंवा समाजमान्यता मिळत नाही आहे, परंतु ते रॅशनल आहेत, परंतु ते आधुनिकतेच्या दिशेने जाणारे असतील तर त्यांना आपण बळ द्यायचं. त्यामुळे उल्लेखनीय आणि अनुकरणीय असं जे काम आहे ते पुढे घेऊन जायचं. बरीच उदाहरणं सांगता येतील, पुरस्कारांच्या नावावरून नजर टाकली तर लक्षात येईल. परंतु LGBT कम्युनिटीच्या संदर्भात जेव्हा भारताची उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय संघर्ष करत होती आणि काय निर्णय द्यावा याच्या संदर्भात दोलायमान स्थिती माध्यमांची आणि सर्व सामाजिक संस्था संघटनांची होती, तेव्हा महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिकेने LGBT कम्युनिटी ही माणसं आहेत आणि त्यांना मानवी हक्क हे असले पाहिजेत या दिशेने मेसेज देण्यासाठी म्हणून त्यावेळीचा पुरस्कार अतिशय जाणीवपूर्वक दिला गेला होता. तसंच 2014-15च्या दरम्यान पुन्हा एकदा भारतामध्ये मुस्लिम समुदायाच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण होणं आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये 3 तलाक आणि अन्य काही कायद्यांच्या संदर्भात लढे चालू होते, तेव्हा मुस्लिम रिफॉर्म्सला बळ दिलं पाहिजे हा मेसेज देण्यासाठी हमीद दलवाईंना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार दिला गेला. 350 पुरस्कार महाराष्ट्र फाउंडेशनने दिलेत. मरणोत्तर पुरस्कार फक्त 1 दिला गेलेला आहे. म्हणजे मरणोत्तर द्यायचे नाही हाच फाउंडेशनने अलिखित नियम केलेला आहे. मात्र त्यावेळी गरज होती. त्यावेळी काही लोकांनी विचारलंही की 40 वर्षानंतर मरणोत्तर पुरस्कार हमीद दलवाईंना कसा दिला जातोय. त्याचं उत्तर असंच होतं की निमित्त नाव हमीद दलवाईंचं होतं. हा पुरस्कार हमीद दलवाईंचे जे विचार होते, जे कार्य होते त्याला प्रोत्साहन आणि पाठिंबा देण्यासाठीचा हा पुरस्कार आहे. तर थँक्यू.